मुंबईतील ट्रेनमध्ये झालेल्या ब्लास्ट प्रकरणी सगळ्या म्हणजेच 11ही आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्याची सगळ्यात मोठी बातमी। मुंबईतल्या ट्रेन ब्लास्ट प्रकरणाच्या तपासाला त्यामुळे मोठा झटका लागला असं म्हणावं लागेल, कारण सगळ्याच दोषींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे। प्रशांत, काय माहिती? श्वेता, खरं तर धक्कादायकच एकंदरीत म्हणावं लागेल, कारण 2006 ला जो ट्रेन ब्लास्ट घटना घडली होती त्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत। आणि या पूर्ण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकल ट्रेनमध्ये 7 बॉम्ब ब्लास्ट झाले होते, 189 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 827 गंभीर जखमी झाले होते। आणि या पूर्ण स्फोटांमध्ये आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता। याच्यामध्ये एकंदरीत 12 आरोपी होते। आणखी त्यातल्या म्हणजे की त्यांना सेशन कोर्टानं यापूर्वीच त्यांना दोषी निश्चित करून शिक्षा सुद्धा सुनावली। यातल्या 5 जणांना फाशी तर 7 जणांना सक्त मजुरी, आजीवन कारावास हा पूर्ण ही शिक्षा सुनावली होती। अर्थातच मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते अपील करण्यात आलं होतं आणि तब्बल तेव्हापासून यातले अनेक जण कारागृहातच आहे। आणखी आज जो मुंबई उच्च न्यायालयानं 2025 ला जो हा निकाल दिला, हा निकाल खरोखर धक्कादायक मानला जातोय। सरकारी यंत्रणा याच्या विरोधामध्ये नक्कीच अपिलात जाणार, आताच अटॉर्नी जनरल यांच्याकडनं जी माहिती मिळते त्यानुसार। पण या सगळ्या विषयामध्ये सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता, आता याच्यावरचं डिटेल भाष्य जे आहे तो ज्यावेळेस पूर्णपणे जो निकाल सगळा समोर येईल, तो निकाल समोर आल्यानंतरच आपल्याला अधिक याच्यावर बोलता येईल। थोड्या वेळातच एक्झॅक्ट कोर्टाची ऑर्डर कॉपी सुद्धा समोर येईल, खंडपीठाची ऑर्डर कॉपी समोर येईल। आणखी त्यातनंच नेमकं कोणत्या तथ्याच्या आधारे नेमका सबळ पुरावा कोणता नव्हता आणि नेमका पोलिसांच्या तपासावर त्यांनी ताशेरे ओढलेत का, या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतील। पण हा आजचा जो निकाल आहे हा निकाल धक्कादायक आपल्याला नक्कीच म्हणता येईल। पण अर्थात कायद्याच्या कसोटीवर त्याचे नेमके अर्थ काय हे पूर्णपणे निकाल वाचन झाल्यानंतरच आपल्याला समजेल। श्वेता, बरं, मात्र प्रशांत, ज्या वेळेला हे सगळे बॉम्बस्फोट झाले तेव्हा ज्यांनी आपला जीव गमावला त्यांचे काही नातेवाईक असतील, ते मात्र आजचा हा निकाल बघून अर्थातच दुःखी झाले असेल। मग या सगळ्या जणांची जर निर्दोष सुटका होते तर मग झालेल्या बॉम्बस्फोटाला जबाबदार कोण? अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय श्वेता तू। आणखी हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे। हा प्रश्न त्या प्रत्येक मुंबईकराच्या मनात आहे जो लोकलने प्रवास करतो। नुसते ते जे पीडित आहे त्यांच्या मनात नाही, किंवा ज्यांचे नातेवाईक मृतक झाले त्यांच्या मनात नाही, तर याच्या जखमा आजही ताज्या आहेत। दररोज 55 लाख प्रवासी लोकलमधून प्रवास करतात। या पूर्ण घटनेमध्ये आरडीएक्सच्या स्फोटामध्ये 189 लोकांचा मृत्यू झाला होता, जवळपास 827 लोक गंभीर जखमी झाले होते। तर ते गंभीर जखमी जे आहेत त्यांना सुद्धा हीच भावना आहे की मग नेमकं आमचा दोष